द्रोणाचार्य हे नाव कसे पडले? द्रोणाचार्य कौरव पांडवांचे धनुर्विद्यातील गुरु व भारतीय युद्धातील कौरवाचे एक सेनापती. त्यांचे वडील भारद्वाज गंगेवर स्नानासाठी गेले असता रूप यौवन संपन्न कृताचिना नामक अप्सरेला पाहून त्यांचे वीर्यस्खलन झाले. ते वीर्य द्रोणात ठेवले व त्यापासून द्रोणाची उत्पत्ती झाली. अशी कथा आहे. यावरून त्यांना द्रोण हे नाव पडले. यावरून त्यांना द्रोण हे नाव मिळाले. द्रोणांनी पित्यापासून वेदविद्या, धनुर्विद्या व परशुरामापासून अस्त्रविद्या संपादन केली. शरद्वानांची कन्या कृपा ही द्रोणांची पत्नी आणि अश्वत्थामा हा मुलगा. द्रोणाचार्य धनाच्या इच्छेने आपला गुरुबंधू द्रुपदाकडे गेला असता त्याने त्याचा अपमान केला. त्याचा बदला द्रोणांनी पुढे अर्जुनाकडून घेतला. सर्व कौरव पांडव राजपुत्रांना धनुर्विद्याधिकांत त्यांनी निशांत केले. भीम व दुर्योधन यांना गदायुद्ध व मुष्टियुद्ध, अर्जुनाला धनुर्विद्या, युधिष्ठिरांना रथयुद्ध व नकुल सहदेवांना क्षेत्ररक्षण शिकविले. एकलव्य या शबरीपुत्रास त्यांनी विद्या शिकवली नाही तरी त्याने द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा करून विद्या संपादन केली व तो त्या विद्येस अर्जुनापेक्षाही पारंगत झाला. द्रोणांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याला उजव्या हाताचा अंगठा मागितला. त्याने तत्काळ तो दिला. महाभारत आदी पर्व. अर्जुन हा त्याचा आवडता शिष्य असता त्यांनी युद्धात कौरवाचा पक्ष का स्वीकारला हा प्रश्न आहे. युद्धात प्रारंभी युधिष्ठिर द्रोणाकडे गेले असता ते म्हणाले, कौरवांनी द्रोणाने मला बांधले द्रव्याने मला बांधले आहे. मनुष्य हा द्रव्याचा दास आहे. कृष्ण तुमच्या बाजूस आहे, तुमचा विजय होईल. आरोग्य शब्द माझ्या कानावर येतील तेव्हा मी शस्त्रत्याग करीन. नंतर तुम्ही मला मारा. महाभारत भीष्म पर्व 43. भारतीय युद्धात भीष्मानंतर 11व्या दिवशी द्रोणाकडे सेनापती पद आले. द्रोणांनी द्रुपदास युद्धात ठार केले. 15व्या दिवशी इंद्रवर्मा राजाचा अश्वत्थामा नावाचा हत्ती मरण पावला असता कृष्णाने भीमाकडून अश्वत्थामा मरण पावला अशी गर्जना करविली. युधिष्ठिरानेही या गोष्टी संमती दिली. तेव्हा द्रोण हताश झाले आणि त्यांनी शस्त्रभूमीवर ठेवले. योगधारणेने प्राणोत्कमन करीत असताना द्रुपदाचा पुत्र
दृष्टिघुम्न याने दृष्टधम्य याने त्याचा वध केला. महाभारत अंगी सामर्थ्य असूनही साहस व स्वाभिमानाच्या अभावामुळे त्याचे सर्व आयुष्य अगतिक व शोषणीय झाल्याने दिसते. मृत्यू समयीचे त्यांचे वय महाभारतातील वर्णावरून 80 ते 85 वर्ष असावे असे दिसते. मृत्यूनंतर ते स्वर्गलोकात गेले व बृहस्पतिपदास पोचले.